हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं. पाडव्याची आंघोळ पाडव्याची. हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? बरे आहात ना? तर याही सकाळची वेळ आणि ह्यांना आज आहे ना सुट्टी होती, म्हणजे ह्यांनी सुट्टी काढली होती, पाडव्याचा दिवस आहे म्हणून. तर त्यांना आज उठणं लावून आंघोळ घालत आहे. दररोजचं नाही जमत, कारण का त्यांची पण घाई असते, त्यांची ट्रेन असते 6:45ची आणि मग त्यांना ना गडबड होते. त्याच्यामुळं मग आज पाडव्याचा दिवस आहे म्हटलं सुट्टी काढा. आज मस्त उठणं लावून आंघोळ घालणार, आरती करून घेणार. तर आता उठणं लावताना बघा त्यांची किती बडबड आहे आणि मुलांची पण बघा किती चेष्टा आहे ती. स्वतःला उठणं लावून घेतला, आंघोळ केली. तू काय करतो? काय जास्ती नको घासू, तुझ्यापेक्षा बरा पडेल. काळे का? नाही कसं आहे, बाबांचं काय उठणं लावा नका लावू. मला पण पहिले कसं उठण्याने आंघोळ केली करायचंच. 3 दिवस उठणारी मला, 3 दिवस लावायची मला. हो दुपारी चालू झाली नाही घरी लावायची. तुम्हाला 3 दिवस लावायची उठणार. आता हा आता नाही. आता तिला जमत नाही रे, आता हातावर जमत नाही. तिचं प्रेम आहे मला बात झालं. हातामुळे नाही जमत. एवढं जीव लावते माझ्यावर, कधी मी खासा करतो तुझ्यावरती. त्या हातामुळे माझे हे झाले. नाहीतर या कानाला चेकअप केलं का आपण? कसलं कानाचं डॉक्टर कानाचं झालं प्रॉब्लेम सॉल्व. माझा भाताचा राहील ना. आता तू काय करावं काय काय नाही ते आपले ती क्रीम आपली असते ना. आता इथे काळा आहे मी. अरे वा, हात बघ गौरी, हा हात बघ. ही गोरी मी काळा. आता ही मला म्हणते काळा करेल. म्हणून मला लावत नाही काय कोण उठणार. आता तुला लावायची बोलली तू आंघोळ की, तुला मी कालच करू नकोस. ताई युजा आंघोळ घाल ग उठणे आणि अरे त्यात टोचतोय ते काय त्यात रवा रवा. काय उठणं रवा काय सोड बोलतो. रवा ते दाणे असतात ना, हे पोरं बोलतात रवा. ते काय रवा आहे का? असं ते दाणे नसतील उठण्याचे. अंगाला अख्ख्या रवा घातल्यावर का वाटतं. ताई एक एक ड्रेस त्यांच्या काय बहिणी येत नाही आंघोळ्या घालायला ह्यांना. काय भाऊ ते? बिजेला. आता माझ्या बहिणी हा मेसेज आत्याकडे गेलाच पाहिजे की त्यांची बहीण काही येतच नाहीये आंघोळ घालायला, त्याच्यामुळे माझ्या किती मम्मीला वर्ष झाली आज ना मेहनत भाऊबीजेची करायला आंघोळ्याच लागते. नाही तुम्हाला. मला आंघोळ्या पोरं झालं नाही. बायको केल्यापासून पोरं आंघोळ होती. ती बायको पाण्याची आंघोळ होती ना तुमची. ती राखी पण बायको मध्ये जाऊन अडकतो तो रवा. रवाच करतात ते. हो तो उठणे ते पोरं आता करतात. पोराने सांगितलं रवा आहे म्हणून. तिला मग कानामध्ये जाऊन अडकतो रवा. आता उठणे आता ते जराशे दाणे लागणार. आई ते चेहऱ्याला असं अर्धवट ते काय पीठ आहे का? गोर पाडवा. रवा आहे ना, मी कुठलं पीठ बोललो. बरं पुढल्या वर्षी काही उठणं आणायची गरज नाही. ए, खरं तर मनापासून केला असेल रवा आलाय ऐक, का? मनापासून केला असेल तर तुझ्यावर काय गोरा पडेल. नाही होणार ना. नाही जमत नाही आता या गोष्टी. ना, ए. मी उद्या पण माझी व्हिडिओ काढेन. गोरा पडलो नाही बस टकली पडेल. आधी टकला पडेल. घरी तुम्हाला केस आणायची गावा परत पडला मला सांगा काय तुम्ही बोला होते हेअर ट्रान्सप्लांट करतो लगेच काय ती. अरे हो, त्यांनी हे पण लावलं, शॅम्पू पण घेतला समीर सकाळी. मी जाम बघतो म्हणजे कसं काय लावलं तरी उठणं काय केलं नाही. तेच बोललो उठणं कोणाचं पडलं मला आईने लावलं बोललो. टकली नीट चकमकली पाहिजे, नीट लाव. टकली चमकली नाही माझी. आता केस तू हलवते त्याला तू घासून घासून केस गेल्यात माझी.
सारखं कशाला कोण काय डोकं घासायला लावतो? ताई ही तेवढी केस होती माझी. लग्न केल्यापासून आस्ती 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 एवढी टकली पडली. आंघोळ. लग्न करावं लोकांनी विचार करा. टकली पडते. तकलीफ पडते. लग्न केल्यावरती तकलीफ पडते. लग्न नाही केलं तर नाही पडणार. काय तशीच सांगते राहणार. ते का मला माहिती नाही. वय झालं नाही झालं तरी काही फरक नाही पडणार. काय? होय की नाही म्हणतो. फक्त लग्नाचा फरक पडतो की लग्न केलं तर तकलीफ पडते बस. काय काय तसं नव्हे. मग आमच्या सरांची पण टकली नाही पडली मम्मी. शिंदे सरांची लग्न केलं नाही ना नाही केलं. मग असं आहे. शिंदे सर, युगेंद्र शिंदे सर, त्यांची नाही टकली पडली. लग्न केलं नाही म्हणून ना. बघ ओंकार आई लग्न नाही केलं त्यांनी अजून ताई. लग्न नाही केलं का? झालं? मग आता कधी किती मिनिटं आंघोळ करायची? तरी ही आहे संध्याकाळची वेळ आणि ही जी रांगोळी आहे ती लक्ष्मीपूजनचीच ठेवलेली आहे. फक्त कॉर्नरची रांगोळी काढलेली आहे आणि दिवे लावले आहेत, दिवाबत्ती करून घेतलेली आहे. कारण काय ना, एवढी रांगोळी काढायला आहे ना जवळ 2 ते 3 तास लागले आणि अजिबात काही कुठे खराब झाली नाही. तर म्हटलं कशाला उगाचच काढायची. परत गौरी पण म्हणाली की आई परत मला काढायला परत 1-1.5 तास जाणार. तर म्हटलं राहू दे, चांगली आहे मग कशाला पुसायची. म्हणून ती रांगोळी आज तशीच ठेवलेली आहे आणि देवपूजा वगैरे झालेली आहे. संध्याकाळची ही वेळ आहे. सगळ्या गॅलऱ्यांमध्ये दिवे पण लावून झाले आणि दिवे वगैरे लावल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं आणि भारी वाटतं. दिवाळीमध्ये हेच खरं असते की दिवे लावल्यानंतर आणि आकाशकंदील लाईटिंग वगैरे लावल्यानंतर घराची जी शोभा वाढते ना ती वेगळीच असते आणि बघत राहावंसं वाटतं. हे जे वातावरण असतं ना ते वेगळंच असतं. तर आता सगळीकडे दिवे वगैरे लावलेत, लाईटिंग वगैरे लावलेत आणि घरातलं सगळं आवरून झालेलं आहे. तर समर्थ बसलेला आहे इथे आणि मी म्हटलं आज जेवणासाठी काहीच नाही करणार आहे, म्हणजे साधंच करणार आहे खिचडी भात. तर गोड म्हणून आज आहे ना नैवेद्य दुधी हलवा करणार आहे. तर 2 दुधी हलवे होते, छोटेसेच होते कवळे असे. तर त्याचं थोडासाच किस निघाला. तर म्हटलं चला सगळ्यांसाठी होईल आणि नैवेद्य पण दाखवून होईल. तर दुधी भोपळा किसून घेतला आणि जेवण तर आहेच म्हटलं थोडंफार फक्त खिचडी भातच करूया. तर दुधी हलवा करून घेतला आणि नैवेद्य दाखवून घेणार आणि संध्याकाळची वेळ आहे. तर संध्याकाळी दिवाबत्ती केल्यानंतर आहे ना एक अर्धा तास तरी आम्ही असे मंत्र लावून ठेवतो टी व्हीला. म्हणजे ना तुम्ही बघा मंत्र लावल्यानंतर घरामध्ये किती प्रसन्न वातावरण वाटतं आणि दिवे लागणच्या वेळे ना मंत्रांचा उच्चार जर घरामध्ये असेल ना तर पॉझिटिव्हिटी खरंच तयार होते. तर आता सगळ्यांचं मत चाललेलं आहे की घरातलं सगळं आवरून झालेलं आहे आणि जेवणासाठी फक्त खिचडी भातच करायचं आहे. तर सगळेजण आहे ना कामं भरपूर असतात, त्याच्यामुळं कसं नुसती आवरावर आणि फराळाचं कर, किचनची साफसफाई कर हेच चालू असतं. तर ओंकार, गौरी आणि समर्थांचं चाललेलं आहे की तुम्ही आज आहे ना सगळेजण आहे ना मस्त असा वेळ काढा, सगळ्यांनी तयारी करा आणि मस्त आपल्या घरामध्ये आहे ना मस्त असं आकाशकंदील वगैरे लाईटिंग वगैरे केली आहे ना तर मस्त असे ना फोटो काढूया फॅमिली. तर म्हटलं ठीक आहे. तर मी आता सगळं घरातलं आवरून घेतलेलं आहे आणि त्यांना आरती करायची होती. तर नवीन साडी नेसली होती आरती करायच्या वेळी. आरती करायचा व्हिडिओ तर लांबच राहिला, मुलांचं चाललं आहे की आपण फोटोशूट करावं म्हणून. तर ठीक आहे, त्यांना आरती वगैरे करून घेतली आणि आता फोटो काढतो आहे. तर मुलांची थोडीफार मजा मस्ती असते आणि आता मुलं मोठी झाली आहेत ना तर थोडंफार त्यांचं पण ऐकलं पाहिजे की फोटो काढावेत का काय करावं. त्यांची हौस असते ना, त्यांच्याप्रमाणे थोडंफार आम्ही पण हे करतो की आपलंच नको हे करायला, की त्यांचं पण मत ऐकून आम्ही त्यांच्याप्रमाणे थोडंफार मजामस्ती करत असतो. तर हेच ते असतं की सगळ्यांमध्ये मिक्स होणं, मुलांसारखं पण थोडंफार राहून आहे ना मुलांचं पण थोडंफार जे ऐकायचं आहे ते ऐकून आहे ना त्यांच्यामध्ये थोडंफार मिक्स व्हायला पाहिजेलच आपल्याला. तर आता इथं आम्ही सगळेजण मस्त फॅमिली फोटो काढतोय, मस्त एन्जॉय करतो आणि मुलांनी जी एवढी मेहनत केली आहे डेकोरेशन करण्याची, सगळं लाईटिंग वगैरे करण्याची, त्यांच्या पद्धतीने ते करतात, जसं त्यांना आवडतं ते करतात. तर ते सगळे आता आम्ही मस्त फोटोशूट करणार आणि आमच्या आठवणी आम्ही मस्त सेव्ह करून ठेवणार. तर चला मग मी माझ्या व्हिडिओला आता इथंच एंड करणार. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना शुभरात्री.